सध्याच्या ग्लोबल युगात मोबाईल इंटरनेटमुळे माणसाचं अंतर कमी होत चाललंय, पण खरंच तसं होतंय का? या निर्जीव यंत्रांमुळे जिवंत संवाद साधला जातोय की विसंवाद? लता नार्वेकर सादर करीत आहेत बदलत्या मानवी नातेसंबंधांचा वेध घेणारं एक नवं नाटक. विद्यासागर अध्यापक लिखित, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आधी बसू मग बोलू. बघा बघा ते सूर्य नमस्कार घालतायत. ते सूर्य नमस्कार घालतात हे दाखवायला तू माझी झोपमोड केलीस. मग का टाकू? मला वाटलं काय स्वतःच्या बायकोला कंटाळून अंगावरचे सगळे कपडे काढून बाल्कनीत उभे आहेत की काय. आता हे काय करताय? चंद्र नमस्कार. तू ना हल्ली माझ्याशी काय बोलतच नाही बाबा. आता बोल म्हणालो ना. तसं नाही रे, काही अटॅचमेंटच उरलं नाही आपलं. अगं शर्ट अटॅचमेंट कशी नाही आहे अटॅचमेंट, असं काही वाटून घेऊ नको. मला खूप लोनली लोनली वाटतो. अहो ते बघा काय पुन्हा सूर्य नमस्कार नाही हो, बघा तरी. कोण आहे? अरे कोण वाचतोय? अरे हा माझं. हॅलो, हा सर बोला ना. बच्चा असं रडायचं नाही. नाही तुम्ही नाही बच्चा. संजय नार्वेकर, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार, योगिनी चौक यांच्या नाटकात मध्यवर्ती भूमिका आहेत. गुरु ठाकूरची गाणी, अवधूत गुप्तेचा हटके संगीत आणि सोनिया परसुरेचं नृत्य दिग्दर्शन या नाटकाच्या जमेच्या बाजू. हे अति होत चाललंय. या काळ्याचं दिवसेंदिवस वाढतच चाललेलं. तर मला बघायचं. अजय काय रे, कुठे फोडली असेल खिडकी? काय माहित, आपण इथे राहायला सुद्धा नवीनच आल्यामुळे संशय तरी कोणावर घेणार ना. ज्या पद्धतीचं नाटक आहे त्याच्यामध्ये कथानक असं नाही आहे. त्याच्यामध्ये चरित्र चित्रण, पात्र, 3 पेयर्स आहेत आणि त्या वेगवेगळ्या सोशो इकॉनॉमिक स्टेटसमधले आहेत. समाजाचं क्रॉस सेक्शन असणाऱ्या त्या गोष्टी आहेत. त्यामुळे कथानकावर फार मोठा भर नाही आहे. तरीसुद्धा त्या पात्राची म्हणून एक गोष्ट तयार होतेच. त्या पात्राची त्या जोडप्याची म्हणून एक गोष्ट आहे. त्या तिघांचं एकत्र काहीतरी येण्याचं अपरिहार्यता आहे आणि त्यातून निर्माण होणारी जी गंमत आहे ती सगळी नाटकाची शैली आहे. काय 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 राहिलं ना? काय राहिलं? हा काय काम काढलं आपण? खून करायचा. खून करायचा. कुणाचा? खरं तर तुमचा. तुम्हाला पत्ता कुठला हवाय? हाच हवाय ना? नाही, मला पत्ता हाच हवाय आणि खूनही तुमचाच करायचा. माझा मी का मास्तरचा कॅरेक्टर माझा आहे, जो आपण म्हणतो ताटाखालचं मांजर असतो बायकोच्या. म्हणजे बायको ही डॉमिनेटिंग असते आणि तिच्या सतत दबावाखाली तो असतो आणि जेव्हा त्याचं पटत नाही तर तो त्याच दबावात कसा रिवोल्ट करतो, असं विनोदी एक व्यंगचित्र टाईप असं कॅरेक्टर आहे ते. मिस्टर पाटील, तुम्ही आहे ना मनोरुग्ण. दुसरं स्वप्न पडायच्या स्वतःवर उपचार करून घ्या. हे बघा, मी मनोरुग्ण नाहीये. प्रत्येक वेळा असाच बोलतो, कळलं ना? आणि हे बघा, आपल्या सगळ्यांनाच अशी स्वप्न पडतात आणि स्वप्नात ओळखीची किंवा बघितलेलीच माणसं असतात, कळलं? प्रॉब्लेम माझा नाही आहे, प्रॉब्लेम तिचा आहे. मी बोलून बघू का एकदा तिच्याशी, त्यांच्याशी? खरं तर नवरा बायकोंचं हे जे नातं आहे ते आता सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळीकडे जे काय दिसतं तर ते वाद होतात, विवाद होतात, ते खूप टोकाला जातात, टोकाचे निर्णय घेतले जातात. खरं तर त्या वादात एवढा दम पण नसतो की एवढा मोठा डिसिजन लोकांना घ्यावा लागतो. तर ते सगळे वाद मिटू शकतात, पण त्यासाठी त्या नवरा बायकोंनी किंवा कुठल्याही रिलेशनमध्ये असणाऱ्या लोकांनी त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे, शांतपणे विचार करायला पाहिजे आणि त्यातून मार्ग हा नक्कीच निघतो. त्याच्याचसाठी नाटकाचं नाव आहे आधी बसू मग बोलू. म्हणजे आपला प्लॅन सक्सेस होते. बाकी काळे, तुमचे आदर्श विचार मला खूप पटायला लागले. स्मिता नेहमी म्हणायची काळ्यांना एकदा घरी बोलवा, काळ्यांना एकदा घरी बोलवा, त्या निमित्ताने एकमेकांचे विचार शेअर करता येतील. हो का? खूप विचार शेअर झाले. झोपूयात आता. प्रेक्षकांनी आधी आमच्या नाटकाला बसावं आणि त्यांना कसं वाटतं ते आम्हाला बसून बोलून आम्हाला सांगावं.
कारण आमचं नाटक हे एक ब्लॅक कॉमेडी आहे, प्रत्येकाच्या घराघरात घडणारी ही गोष्ट आहे. मग प्रत्येकाला जेव्हा आमचे कॅरेक्टर्स बघतील तेव्हा असं वाटेल की अरे हो, आपण हे आपल्या घरात हे नेहमीच चालू असतं, आपण पण असेच आहोत का, असं प्रत्येकाला वाटेल. त्यामुळे तुम्हाला तुमचीच प्रतिमा आमच्यामध्ये बघायला मिळेल. रविवारी सुद्धा शाळा. हो हो हो, आज पालकांची सभा ठेवली आहे. आज पालक मेळावा दिन आहे. काय रे, मी आज प्लॅनिंग केलं होतं आज शॉपिंगला जायचं. नाही 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 नाही, आज नको, आज मला शाळेत लवकर जायचं ना. चल 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 चल. इतकं काय रे सारखं काम काम आणि काम. नवरा बायकोचं एकमेकांशी तुटलेला संवाद, म्हणजे ज्या गोष्टी खरं तर नवरा बायको एकमेकांबरोबर बसून खाजगीत व्यवस्थितरित्या बोलू शकतात आणि आपले प्रॉब्लेम सोडवू शकतात, तर असं हल्ली होत नाहीये. साधे साधे प्रश्न असतात आपले, पण ते आपण इतके मोठे करून टाकतो की ते आपणच स्वतः त्यांना मोठं बनवतो आणि मग आपणच त्यात आणखीन गुंततच जातो, फसतच जातो. त्यामुळे मला असं वाटतं की हे नाटक खरंच आपल्याला विचार करायला भाग पाडतं. अगं पण मी ते अनइंटेन्शनली म्हणालो. पण अनइंटेन्शनली तरी का? आता अनइंटेन्शनली बोलल्या गेलेल्या गोष्टीचं कसं काय इंटेन्शनली जस्टिफिकेशन देणार? तसं नाहीये ते. मग आपल्याला मूल न झाल्यामुळे तुमच्या पुरुषी अहंकाराला धक्का बसलाय म्हणून तुमच्या तोंडून सारखं येतच ते. आज आता इथे ते काळे असते तर कसं सावरलं असतं त्यांनी त्यांच्या बायकोला. पुन्हा काळे नाही, आता ना अलीकडे बसण्याचा अर्थ फार वेगळा झालाय. तो कसा झालाय की काही फायदे करणे व्यवसायातले याच्यासाठी लोक बसतात आणि ते बसण्याकरता काही द्यावंही लागतं त्यांना. तो विषय इथे आहे असं नाही, तर इथे चांगल्या गोष्टीला सुसंवाद साधण्याकरता बसावं लागतंय. कारण जो विसंवाद होतो तो न बसल्यामुळे होतोय, तो आम्ही साधण्याचा प्रयत्न केला. वेगळी संहिता, अभ्यासपूर्ण मांडणी, हटके संगीत, तगडी स्टारकास्ट आणि सोबतीला एक जबरदस्त बॅनर. आणि काय पाहिजे? तेव्हा पाहायला विसरू नका आधी बसू मग बोलू.